अगदी दुपारचं सत्र आणि खऱ्या अर्थाने भोजनाची वेळ सुद्धा झाली आहे. जर कोणाला भोजन करायचं असेल, जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर महिला मंडळ फणसपाडा घरगुती जेवणाची सोय, स्वादिष्ट असं जेवण तयार आहे. आपण आपल्या सर्व खर्चाने जावा आणि त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. एकंदरीत सामना थोडासा फसला आहे कारण की विकेट गेले आहे आणि विकेट गेल्यानंतर कमबॅक झालाय एमटी स्पोर्ट्स या संघाकडनं. स्कोर कार्ड एकंदरीत 33 अंकांवर, 33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा. चांगली गोलंदाजी प्रणय याने सुरुवातीचे 3 चेंडू वाईट हाताळले होते, परंतु तदनंतर 2 विकेट्स घेतल्या 3 चेंडू टाकून आणि सिंगल घेतले. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, परंतु काय बात आहे यार, जबरदस्त फिल्डिंग. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट असू शकतोय. एकदा जोरदार टाळ्या या झेल करिता. व्हाट अ एफर्ट, ॲब्सोल्युटली सुपर कॅच. मात्र आपण विनीत याला बघतोय, संपूर्ण समर्पण पंचांच्या माध्यमातून चेक केलं गेलंय की एकंदरीत हा सेफ आहे की बाउंड्री लाईन मात्र टच झाले हे चेक केलं जाईल. सावली क्रिएशन पुन्हा एकदा आपण बघू शकताय फ्रेम मध्ये येत असताना पंच एक अंपायर यावं लागेल कारण की लंच ब्रेक आहे. चांगल्या पद्धतीने एफर्ट्स आपल्याला बघायला मिळाले, म्हणून मी म्हटलं होतं की क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा किती महत्त्वाचा आहे. कारण की हा जर झेल झाला तर एक चांगला झेल, मॅच विनिंग झेल ज्याला आपण म्हणू शकता, तो मॅच विनिंग झेल विनीत त्याच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. थोडेसे इंजर्ड आहेत विनीत, जास्त इंजरी होऊ नये हीच आपण प्रार्थना करूयात कारण की पूर्णपणे डायव्हिंग एफर्ट आपल्याला बघायला मिळाले. जाऊ नका तेडा. यस, पंच आपल्या जागेवर जातील. यस, इट्स OUT. क्या बात है यार, वन ऑफ द बेस्ट झेल इन VGPL सीझन 2. एकदा जोराच्या टाळ्या वाजवायच्या आहेत.